नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुण्याच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चंचला कोदरे विजयी झाल्या. पुण्याच्या महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका चंचला कोदरे, शिवसेना भाजप युतीच्या वतीने सोनम झेंडे आणि काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाली होती. मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका पाळली होती. राष्ट्रवादी पक्षाच्या आदेशाप्रमाणे महापौर वैशाली बनकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे महापौर पदासाठी पालिकेच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. महापालिकेत पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादीचे 51, काँग्रेसचे 29, मनसे 28, भाजप 26, शिवसेना 15, RPI 2 आणि अपक्ष 1 असे नगरसेवक आहेत. निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे त्याचवेळी पक्षीय बलाबलानुसार चंचला कोदरे यांचा विजय निश्चित झाला. त्यानुसार पुण्याच्या महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार चंचला कोदरे यांची निवड झाली आहे. कोदरे यांनी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार सोनम झेंडे यांचा पराभव केला. महापौर पदासाठी सकाळी 11 वाजता निवडणूक झाली. या झालेल्या निवडणुकीत कोदरे यांना 83 तर झेंडे यांना 41 मते पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 28 नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले. महापौर पद 1.25 वर्षासाठी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याने विद्यमान महापौर वैशाली बनकर यांनी राजीनामा दिला होता. या रिक्त पदासाठी मतदान झाले. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चंचला कोदरे, काँग्रेसच्या वतीने लक्ष्मी घोडके तर भाजप शिवसेना युतीच्या वतीने शिवसेनेच्या सोनम झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. त्यामुळे घोडके यांचा अर्ज माघारी घेण्यात आला. एकूण 152 सदस्यांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 83 सदस्य सभागृहात असल्याने कोदरे यांचा विजय निश्चित मानला जात होता. या निवडणुकीत मनसेने उमेदवार उभा केला नव्हता. बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या आसाराम बापू समर्थकांनी चेन्नई एक्सप्रेस आणि इंद्रायणी एक्सप्रेस रोखली. आसाराम बापूंना अटक झाल्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून बापू समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 100 समर्थक ताडीवाला रोडच्या बाजूने वाडिया महाविद्यालयाजवळील पुलाखालील बाजूस गोळा झाले. त्यांनी मुंबईहून चेन्नईकडे जाणारी चेन्नई एक्सप्रेस आणि सोलापूरहून मुंबईकडे जाणारी इंद्रायणी एक्सप्रेस सुमारे 15 मिनिटे रोखून धरली. रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय परमार, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस दलाच्या जवानांनी या आंदोलकांना रेल्वे मार्गावरून बाजूला नेले. शेकडो समर्थकांना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले. रात्री 7 वाजेपर्यंत रेल्वे सेवा सुरळीत झाली होती. रेल्वे रोखल्याने आझाद हिंद एक्सप्रेस, कन्याकुमारी एक्सप्रेसलाही 15 ते 20 मिनिटांचा उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अनुसूचित जाती आयोगाची माहिती मिळण्यासाठी आयोगाचे राज्य समन्वयक डॉक्टर मदन कोठुळे यांनी एका वेबसाईटची निर्मिती केली आहे. अनुसूचित जातींना मिळालेले घटनात्मक अधिकार, त्यांना मिळालेल्या सवलती, विविध कल्याणकारी योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे कार्य याची मराठीतून माहिती नागरिकांना एका वेबसाईटच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यासाठी आयोगाचे राज्य समन्वयक डॉक्टर मदन कोठुळे यांनी एका वेबसाईटची निर्मिती केली आहे. डॉक्टर कोठुळे यांच्या www.drmadankothulejagruktaabhiyan.com या वेबसाईटचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रामनाथ चव्हाण यांच्या हस्ते झाले. पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड यावेळी उपस्थित होते. एकीकडे जाती निर्मूलनाचे काम सुरू असताना दुसरीकडे जातीच्या माध्यमातून राजकारण करून मतपेढ्या विकसित केल्या जात आहेत. या विसंगतीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या जागरूकता अभियानाची आवश्यकता आहे, असे डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले. अनुसूचित जाती जमातींमधील नागरिकांना त्यांना असलेल्या सवलती, अधिकारांबरोबरच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी खास मराठीतून ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे, असे डॉक्टर कोठुळे यांनी सांगितले. पुणे फेस्टिवलमधील उगवते तारे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी, ओडिसी अशा भारतीय शास्त्रीय नृत्याबरोबरच पाश्चिमात्य आणि सिनेसंगीतावर आधारित नृत्याविष्कारांच्या जल्लोषात रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत पुणे फेस्टिवलमधील उगवते तारेचा शुभारंभ झाला. प्रारंभी ज्येष्ठ नृत्यांगना स्वाती दैठणकर यांच्या हस्ते आणि पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालकलाकारांसमवेत दीपप्रज्वलन करून उगवते तारेचा शुभारंभ झाला. उगवत्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी दरवर्षी 7 ते 14 वर्षे वयोगटातील बालकलाकारांसाठी उगवते तारे या कार्यक्रमाचे संयोजन केले जाते. यंदा उगवते तारेमध्ये 500हून अधिक बालकलाकार सहभागी झाले होते. बालकलाकारांनी विविध वेशभूषेत समूह अथवा व्यक्तिगत स्वरूपात आपली कला सादर केली. त्यामध्ये नृत्य फ्युजन, कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिसी ही भारतीय नृत्ये, लोकनृत्ये, पाश्चिमात्य आणि सिनेसंगीतावर आधारित नृत्य, तबला आणि पखवाज वादन, सुगम संगीत आदी कलाप्रकार या बालकलाकारांनी सादर केले. त्यास रसिक प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
लहान मुलांचे मालक होण्यापेक्षा पालक बना, असे मत रामनगरकर कला अकॅडमीचे संस्थापक वंदन नगरकर यांनी व्यक्त केले. रामनगरकर कला अकॅडमी आणि महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग तसेच एकात्मिक बाल विकास योजना पुणे नागरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उपायुक्त रवी पाटील, समाजसेविका रेणू गावस्कर आणि वंदन नगरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. नगरकर म्हणाले, मुलांना स्पर्धात्मक जगात तग धरता यावा यासाठी मनाच्या प्रेरणेची गरज असते. ही प्रेरणा पालक आणि अंगणवाडी सेविका उत्तम प्रकारे करू शकतात. हीच मंडळी मुलांना मार्कवादी न बनवता ध्येयवादी बनवू शकते. शहरांमध्ये 2700 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. त्यांच्या कामाचा सत्कार करावा म्हणून रामनगरकर कला अकादमीने पुढाकार घेतला. यातून 60 अंगणवाडी सेविका आणि 60 मदतनीस यांची निवड करण्यात आली होती. पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे काम बालकांवर चांगले संस्कार आणि शैक्षणिक क्षेत्राची ओळख करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. रामनगरकर कला अकादमीने हे काम करून एक नवा आदर्श स्थापन केला. नवोदित डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी ज्ञानाचा कुशल वापर करावा, असे मत राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. न्यूरो सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर PS रामानी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा डॉक्टर काकोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉक्टर जॉर्ज, डॉक्टर मोनिया शोना, डॉक्टर बेनी बुजामर्तानी, डॉक्टर मेहमद झिरोली, डॉक्टर N सबाशिवम, डॉक्टर तिमप्पा हेगडे यांच्यासह देश विदेशातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर यावेळी उपस्थित होते. डॉक्टर काकोडकर म्हणाले, नवोदित डॉक्टरांनी मानवी मूल्य जपून रुग्णसेवेसाठी मिळवलेल्या ज्ञानाचे कुशल वापर करावा. जीवनभर शिकण्याची नवीन ज्ञान आत्मसात करण्याची तयारी ठेवावी. त्यातून समाजाची सेवा घडेल, असे सांगून ते पुढे म्हणाले, डॉक्टर रामानी यांच्याशी अनेक वर्षांची ओळख आहे. व्यावसायिक कामाबरोबर त्यांची सामाजिक कार्याची व्याप्तीही मोठी आहे. मी डॉक्टरांना पाहतो तेव्हा महाविद्यालयीन कार्यशाळा आठवतात. आम्हाला निर्जीव वस्तू हाताळणे अवघड जायचे, त्यामुळे सजीव वस्तू हाताळणाऱ्यांचे कौतुक वाटते. डॉक्टर रामानी हे तरुणांपुढे आदर्श आहेत. डॉक्टर N सबाशिवम, डॉक्टर तिमप्पा हेगडे यांनीही भाषण केले. डॉक्टर रामानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर रामानी यांच्या जीवनावरील छायाचित्र आत्मचरित्राचे उद्घाटन या कार्यक्रमात करण्यात आले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.